नमस्कार। तर आज आपण या व्हिडिओमध्ये दोन प्रकारचे पाईप नेकलेस शिकणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा लागणारे साहित्य आहे तर आपण इथे पाईप घेतलेले आहेत, त्यानंतर गोंडा, त्याच्यानंतर आपण इथे जव मणी घेतलेले आहेत आणि इथे मी रेड आणि गोल्डन कलरचे पेंडंट्स घेतलेले आहेत, हुक घेतलेले आहेत आणि हे जे आहेत ते लॉकिंग बीड्स आहेत आणि ही इनविजिबल वायर आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इनविजिबल वायर घ्यायची आहे आणि लॉक बीड्स घ्यायचे आहेत। तर लॉकिंग बीड्स जे आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत। सगळ्यात पहिल्यांदा लॉक बीड आपल्याला इनविजिबल तारेमध्ये घालून घ्यायचा आहे, त्यानंतर कडी घालून घ्यायची आहे आणि ती तार फोल्ड करून परत इनविजिबल वायर मधून बाहेर काढायची आहे आणि तो जो लॉकिंग बीड आहे तो आपल्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे तो तिथे लॉक होऊन जातो। तर व्यवस्थित आपला तो मणी तिथे लॉक झालेला आहे। त्यानंतर हा मी डिझायनर बीड, त्याला जव मणी असं सुद्धा म्हणतात, तो घेतलेला आहे। त्यानंतर हा एक साइडचा पाईप घेतलेला आहे, तो सुद्धा तारेमध्ये ओवून घेतला आहे। आता त्यानंतर आपण जे मरून आणि गोल्डन कलरचे पेंडंट्स घेतलेले आहेत ते एक एक करून आपण या वायरमध्ये घालून घेणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण तो गोल्डन कलरचा जव मणी घालून घेतलेला आहे, त्यानंतर ते पेंडंट आपण त्याच्यामध्ये ओवून घेणार आहोत। त्या पेंडंट्सला वरच्या साईडला होल्स असतात, तर त्या होल्समधून तार आपल्याला व्यवस्थित पास करून घ्यायची आहे। त्या होल्समधून आपल्याला व्यवस्थित तार पास करून घ्यायची आहे आणि परत त्याच्या साईडला आपल्याला गोल्डन मणी घालून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण डिझाइन क्रिएट करून घेत आहे। तर मी इथे दोन पेंडंट्स घालून घेतलेले आहेत तारेमध्ये आणि त्यानंतर मधलं जे पेंडंट आहे ते मी थोडंसं वेगळा शेप घेतलेला आहे, कारण की मला इथे थोडंसं वेगळं डिझाइन तयार करायचं आहे। आणि पुन्हा मी दोन रेड पेंडंट्स त्यामध्ये ओवून घेतलेले आहेत आणि सुंदर अशी डिझाइन आपण तयार करून घेतोय। आता त्यानंतर पुन्हा मी डिझाइन ती कंप्लीट झाल्यानंतर पाईप त्या तारेमध्ये ओवून घेतला आहे। पाईप ओवल्यानंतर पुन्हा गोल्डन कलरचा एक मणी ओवून घ्यायचा आहे, जो मोठा बीड आपण यूज करतोय तो, आणि त्यानंतर लॉकिंग बीड जो आहे आपला तो आपण लॉक करण्यासाठी यूज करतो, तर तो आपण घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर हुक घालून घेतलेला आहे। हुक साईडला करून आपल्या लॉकिंग बीडमधून आपण तार पुन्हा बाहेरच्या साईडला ओढून घ्यायची आहे आणि पुन्हा आपण मी जास्त सिक्युअर होण्यासाठी गोल्डन मण्यातून सुद्धा ती तार ओढून घेतली आहे आणि तो मणी तिथे लॉक करून घेतलेला आहे। अशा प्रकारे आपला पाईप नेकलेस, हा सुंदर असा पाईप नेकलेस इथे तयार झालेला आहे। तर हा नेकलेस तुम्ही लहान मुलींसाठी यूज करू शकता आणि जर का तुम्हाला याच नेकलेसला गोंडा लावायचा असेल तर तो सुद्धा कसा लावायचा ते मी या व्हिडिओत तुम्हाला दाखवते। इथे आपल्याला हुक्स आणि जी कडी आपण लावलेली ती काढून घ्यायची आहे व्यवस्थित, आणि जी रिंग आहेत, जंप रिंग जी असते त्या जंप रिंगमध्ये आपल्याला गोंडा घालून घ्यायचा आहे, गोंड्याचं एक टोक, आणि ते तारेमध्ये अडकवायचे आणि ते बंद करून टाकायचे जंप रिंग। अशा प्रकारे आपण या नेकलेसला गोंडा सुद्धा लावू शकतो, किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हुक आणि कडी सुद्धा लावू शकता। मी दोन्ही पद्धती तुम्हाला इथे दाखवलेल्या आहेत। दोन्ही साईडला आपल्याला जंप रिंग लावून व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहेत आणि सुंदर असा आपला इथे पाईप नेकलेस, ह्याला सरी सुद्धा म्हणतात,
ह्याला सरी नेकलेससुद्धा म्हटलं जातो. आता आपण याचे इयरिंग्स बनवणार आहोत. इयरिंग्स बनवण्यासाठी मी इथे B7000 ग्लूचा यूज करते आहे आणि इयरिंग बेस. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे आपले पेंडंट आहे त्याच्या बॅक साईडला आपल्याला B7000 हा ग्लू लावून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपले जे इयरिंग बेस आहेत ते आपल्याला चिटकवून घ्यायचे. अशा प्रकारे साध्या सरळ सोप्या पद्धतीने आपले कानातले सुद्धा तयार झालेले आहेत आणि सुंदर असा नेकलेस आणि कानातले तयार झालेत. आता हे कानातले आपल्याला वाळवून द्यायचेत व्यवस्थित. आता इथे मी तुम्हाला अजून एक दुसरा नेकलेस बनवायला शिकवतेय. त्यासाठी सुद्धा आपल्याला पाईप लागणार आहेत, गोल मणी लागणार आहेत आणि सुंदर असं पेंडंट लागणार आहे आणि इनविजिबल वायर आणि लॉकिंग बीड्स. तर सगळ्यात पहिल्यांदा इनविजिबल वायर घ्यायची आहे, त्याच्यामध्ये एक लॉकिंग बीड टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गोंडा घ्यायचा आहे. गोंड्यामध्ये ती तार टाकून पुन्हा फोल्ड करायची आहे आणि लॉकिंग बीडमधून परत पास करून ती ओढून घ्यायची आणि लॉकिंग बीड आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे पक्कडच्या साह्याने, म्हणजे तो बीड तिथे लॉक होऊन जातो. आता आपण गोल डिझायनर मणी जे असतात की त्याच्यावरती डिझाईन असते तसे आपण घेतलेले आहेत. तो ओवून घेतला आहे. त्यानंतर पाईप ओवून घेतलेला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा डिझायनर बीड टाकला आहे आणि आपली ठुशी जी असते तर ठुशीचं पेंडंट आपण इथे यूज करत आहोत. इथे पेंडंटसुद्धा आपण घालून घेतलं आहे. पुन्हा एक बीड घातलेला आहे आणि पाईप टाकून त्यावरती पुन्हा एक बीड आपल्याला घालून घ्यायचा आहे. आता सगळ्यात लास्टला आपण लॉकिंग बीड टाकणार आहोत आणि ती तार गोंड्याच्या टोकामधून घालून पुन्हा आपल्याला ती तार लॉकिंग बीडमधून पास करून व्यवस्थित ओढून घ्यायची आहे आणि तो लॉकिंग बीड व्यवस्थित असा तिथे प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे ते तिथे लॉक होऊन जातो. तो बीड तिथे व्यवस्थित प्रकारे लॉक होऊन जातो. अशा प्रकारे आपला ठुशी पाईप नेकलेस तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडले असतील तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.